तर राम राम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे आपला साऊथ इंडियातला 5वा दिवस। तर 5व्या दिवशी मी आणि आर्यन आज निघालोय आम्ही जरा कपड्याची खरेदी करायला। कारण विषय कसा आहे, मला काय तमिळ जमत नाही जास्त, म्हणून या कार्यकर्त्याला मी घेतलंय बघा, चष्मावाला कार्यकर्ता, आणि याला घेऊन मी निघालोय आता खरेदी करायला चेन्नई सिल्क। सिल्की साड्या 2-4 घ्यायच्या घरातलेच नाही, मला काही कपडे घ्यायला नाही, पण आमच्या चिंगळू महाराजांनी थोडे कपडे घ्यायचे म्हणतोय आणि एक कॉम्बो सेट घ्यायचा म्हणतोय। तर आमच्या कार्यकर्त्याला पण एकाला पाहिजे कंपनीला कॉम्बो सेट, तर त्याला पण फोन करून बघूया पाहिजे असला तर किती प्राइस आहे, कसा कसा विषय आहे। तर चला जाऊया आणि कसा कसा विषय आपला होतोय चेन्नई सिल्क मधला बघूया। तमिळनाडू मधलं टॉपचं शोरूम वाटतं ती, असं सगळी म्हणते ती, मी पण म्हणतोय म्हणून। तर चला जाऊया कसा कसा विषय होतो बघूया जाऊन, चलो। तर सध्या मी चेन्नई सिल्क इथं पोहोचलोय आणि यांचं शोरूम बघून माझ्या डोळ्यात पारणे फिटलंय। डचक्याबाद शोरूम आहे आणि आर्यन गेलाय गाडी लावायला। गाडी लावून झाल्यानंतर गार चिलडी एसीच वार येत इथं बाहेर। आता जातो आज जाऊन मला एक 5 साड्या खरेदी करायच्या आणि माझ्यासाठी एक कॉम्बो आणि काय करा चिंगूसाठी जरा ड्रेस खरेदी करायचा, त्यासाठी मी इथं आलोय। तर आमचा कार्यकर्ता कधी तू बघतो तोपर्यंत जरा जाऊन गार एसीला तर उभा राहतो ह्याच्या याच्या गावात ह्याच्या चेन्नई सिल्क म्हटल्यावर नाही तर जरा खरेदी करायला पाहिजे आपल्याला। तर थोडा वेळ थांबतो आता, आर्यन येईल आमचं थोड्या वेळात। आर्यन आल्यानंतर आपण आज जायचं, आज जाऊन जरा खरेदी करायची चटचूट आणि मग घरला जायचं। तिकडे गेला खाली पार्किंगला, अजून काय आला नाही, येईल थोड्या वेळात। शोरूम लय मोठा आहे बरं का चेन्नई सिल्क, म्हणजे भागात टॉपचा विषय असं म्हणते नाही, तो विषय घेतला चेन्नई सिल्कचा। हा, आणि वातावरण एकदम बाहेर असं उकाड्याचं वातावरण आहे इथं, जरा गार फिलिंग ढगात जायला लागलाय। अरे इथे का नाही हो। तर बाबांनो, सध्या 5,980 रुपयाची मी साड्यांची खरेदी केल्या। जरा बजेट लईच वाढलं, कारण एकदाच घ्यायच्या परत ना दिवाळीचे साडी त्यांना काही घ्यायचं नाही, त्यामुळे म्हटलं जरा आत्ताच जरा घेतलेलं बरं असतंय। जरा माईक बघायला लागतो सारखा चालू आहे का बंद पडला या। तर सध्या आम्ही आमचं मार्गक्रमण चालू केलंय। बारक्या पोरांचे कपडे घ्यायचे आर्यन आता, तर बारक्या पोरांचे कपडे वरच्या मजल्यावर आहे ती, आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आम्ही आमचं मार्गक्रमण चालू केलं इथं। एक्सलेटरवर आपण थांबलेलो आहे आणि काय रे कसं वाटतंय तुला खरेदी करून? बारीक बारीक झालास का? तर त्याला भारी वाटतं असं त्याला संबोधायचं आहे। दुसऱ्या माळ्यावर आलेलो आहे इथं सध्या, आणि सध्या आम्ही खरेदी करणार आहे बारक्या पोरांचे कपडे। कुठं आहे ती? अरे काय साडी आहे द्या तू, ही कुठं आहे बारक्या पोरांचे कपडे? 4,000 अजून वर आहे काय? आई गे। तर आता चालत चालत वर निघालोय, तिथं काय कपडे किड्स प्ले झोन, हा वर आहे वाटतं। अरे प्ले झोन आहे काय? आईच्या गावात दरविषय ना असा विषय झाला, मला काय माहितच नव्हतं एवढा विषय होईल गंभीर। आत्ता ही बारकी पोरं चिंगळी चिंगळी दिसायला लागली, म्हटलं आत्ता इथं खरेदी करायचं आपण बारक्या पोरांची कपडे। रिद्धीला बी घेतला पाहिजे, लुंगीवाला घ्यायचा त्याला। तर बारक्या पोरांच्या कपड्याच्या खरेदीच्या मार्केटमध्ये आलो, काय कपडे ती नुसत्या व्हरायट्या घेता की स्कॉट असा विषय आहे। नुसते गच्च कपडे, नुसतं स्टॉल लागली ती, कुठला बी उचला आणि कुठला बी घेऊन जावा, तुम्हाला जो मनात पसंत पडेल देऊ। इकडे मोठ्या पोरांच्या तर हळूहळू विचार की कोणाला तर विचार। तर लुंगीवाले एक लुंगी आणि एक ड्रेस असा घ्यायचा आहे चिंगूवा, नाही ती शाल आणि लुंगी, ती शाल आणि लुंगी एवढंच घेऊया की। हा अरे ड्रेस मधला बरं कॉम्बो असतो का? बरं मग विचार की कोणाला तर त्याला काहीतरी सांगितलं त्यांनी, आणि आता तिकडे निघालो आम्ही खरेदी करायला। तर भाषेचा प्रॉब्लेम खरंच खूप येतो इथं, ज्याला कळतंय बॉर्न बेबी स्किड शॉप, हां म्हणजे बारकी पोरं जन्मलेली असते ती त्यांच्यासाठी इथं जोरात आहे। ही पण जोरात आहे काय, जॅकेट विकेट त्याच्या खाली काय लेहंगा बिंगा जोरात आहे कार्यक्रम इथला। मग
कपडे उपडे काय विषय गंभीर आहे. तर आम्ही हुडकायला लागलो लुंगी. अरे ही किती रुपयाला आहे? कॉटनचे कपडे किती रुपयाला ही एक? हा तर इथं मला ही पसंत पडलंय जरा बारक्या पोरांचं कॉटनचे कपडे. हा बोला की ही लुंगीवाली आहे ती काय? ह्याच्यात लुंगी आहे काय? एक तर जोरात दिसणार ही कार्यकर्त्याला आमच्या. कलर कलर नाही तो चेहरा कलर पांढरा नव्हता. चेहरा नाही काळा आहे, काळा सावळा आहे. ही कलर तोंडा उठून तर हा कलर मला पसंत पडलाय सध्या आणि ह्याच्यात लुंगी पण आहे. तर लुंगीचा ड्रेस हे हो ह्यो भारी वाटतं मला हे. हा इथं दावायला लागले काकी दावायला लागले तिथे शर्ट आपल्याला. आणि तो आकाशी कलरचा यो मॅचिंग कलर आहे रे. ह्या कलरचा शर्ट ह्या कलरचा लुंगी. हा मॅचिंग लुंगी आहे बी. पांढरं नको ते काळं करणार सगळे बोंगाडे. पांढरे घेतले की ते काळे करणार. अरे मी येऊ म्हणतो गोल्डन पण ही जरा लय डिंप आहे काय? त्यासाठी मी असं काय म्हणतो ही लाईट लाईट कलर भारी वाटलं. तेव जोर दिसेल की पांढरा. अरे कल्लू कमलेश आहे देव आपला. कल्लू कमलेशला पांढरा चांगला दिसेल. चालतंय म्हणजे अहो ही लुंगी नाही लुंगी सारखी पॅन्ट आहे. लुंगी पाहिजे. अरे मला अशी लुंगी पाहिजे ही अशी बघ ही लुंगी. ही सगळं लुंगीच आहे. ही लुंगी ही लुंगी ही लुंगी ती पॅन्ट आहे. ही थोडी पॅन्ट त्यात व्हाईट मध्ये ही नाही. व्हाईटला लुंगी व्हाईटला लुंगी रे कमाल फुल व्हाईट आहे म्हणजे मग येऊ गोल्डन घेतलेलं काय वाईट आहे? चांगला दिसतोय की. हा ए नाही नाही कलर नाही चांगला दिसत हो. हा ह्यो नाही एवढा दिसत. हो गोल्ड चांगला दिसतोय कारण ह्याच्यावर आपल्याला पांढरी लुंगी भेटते ना. ही लुंगी आहे का? ही लुंगी आहे ना हे. तर कपडे खरेदी करायचं म्हटलं तर लय कष्ट करायला लागते आपल्याला कारण हा हा बघा अशी लुंगी मला अशीच पाहिजे होती. ओके ओके हा 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 ओके हा ओके ओके एक नंबर. तर गोल्डन कलरचा ड्रेस आणि पांढऱ्या कलरची लुंगी घेतली त्याला कार्यकर्ता. नाही नाही त्याच्या पायाला सॉक्स आता थंडी पडायला लागल्या. ती सगळं मी आणले ते सॉक्स आहे ती फक्त हाताचं नाही. ही कान टोपी कितीला नाही त्याचं डोकं लय कान टोपी त्यानं लय झाली त्याला. हाताच बी घेतले हँड ग्लोव्ज ते सगळं आहे त्याला. हे असलं हाताच घेतलंय. ही घेऊया काय? हा पोराच कुठला ही आहे काय? ही लागणार रे पायाला नाही नको. पल्सात घेतो मी पल्सातच घेतो. तर झालं इथलं आपलं सगळं खरेदीचा विषय मिटलाय आता झालं ओके. कुठे गेले त्या काकी? बरं चालतंय ती पॅक करून घेतो आणि पॅक करून बिल तेवढं भागवत आता आणि जरा सिनेमॅटिक लुक दावतो इथला कसा कसा विषय येतला. नुसतं ड्रेस पाहिजे तेवढं. तर चिंगळू महाराजांची खरेदी आमच्या झालेली आहे. आता सध्या जस्टच खरेदी केली आम्ही आणि आता रिद्धीला म्हटलं जाता जाता काहीतरी घ्यावं नाहीतर परत रिद्धीला नाराज करून चालणार नाही. तिकडं पण जोरात येवाले ही 3 वर्षाचं पोराला काय? हा पोरगीला मग नाही इकडं काय आपलं बघून नाही एवढंच आहे काय ह्यात और नाही आहे की इधर पलीड आहे का? हे सांग की दादा त्यांना मला काय भाषा कळतंय धावा गाड्या. हा तर त्या म्हणले त्या तिथं जर पसंत पडलं नाही तर पलीकडं घ्या. हा बघ हे असलं की काका तर हा जोरात आहे तिथं फराक बिराक जोरात आहे ड्रेस बिरेस. तर एखादा वाढत्या वयाला चढता घास घेऊया एखादा. ही लय मोठी होती माझ्या मते उंची लय. ह्या एवढी एवढी आहे. हा ही उंची जास्त होणार तिला. ती लय उंची होणार ही परत ना लय उंची होणार ही एवढी. हा पण ह्याच्या खाली पॅन्ट बिंट येते का ह्यात? एवढंच असते फरक. याच फरक आहे
तर ह्या इथंच बघितलेला मगाशी त्यातच बघूया. ती ड्रेस जरा लईच मोठं होते ते. यो बघितलेलास का आर्यन तुला? यो 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 ह्यातला अजून एखादी व्हरायटी आहे का बघ बरं. व्हरायटी कलर रे. तर ह्यातल्या व्हरायटी जरा डिफरंट व्हरायटी बघतो ह्यातल्या. कारण हाईच घेऊ वाटणार नाही. ही बघ की मागचं हे मापात पाप झाले ते. ही बघ बरं. अरे मोठं नाही ह्यातलंच एवढंच. ती लईच मोठं होते ते पलीकडचं. त्याच्या पलीकडे पण आहे ते काय. हा अजून फिरायचं मार्केट फिरायचं आपण. मार्केट फिरायच्या आधीच आपण आपलं ही केलं. हा इकडं आहे ते की. पण इकडे बी चक्कीत आमच्या 8 चक्कीत जाव झाले का धुवायला लागलाय. तर आम्हाला जरा आम्ही कन्फ्युज झालोय की कुठला ड्रेस घ्यावा आणि कुठला नको. कारण आम्हाला सगळे जिथं बरं वाटायला लागली. जी लेस बरं वाटायला लागली ती आमच्या अवकातीच्या बाहेरच ते. हे पलीकडचंच घेऊया आर्यन. हे चल पलीकडचंच घेऊया आणि जाऊया. हा ह्यो कुठलाय? एवढीच आहे. हा तर ह्यो पण आहे चांगला आहे. बारक होणार रे तिला. तो पण जोरात आहे. दिसायला आहे का जोरात? जोरात दिसेल का? दिसू कर पॅक टाक्यात पॅक करायला. तर एवढं सगळं फिरून शेवटी फायनली आम्ही घ्यायचं ते घेतलं. तो पॅक करायला लावला. गुलाबी कलरचा होता तिथला. तो गुलाबी कलरचा पॅक केला. बिल महत्वाचं आहे कारण पेमेंट आपलं सगळं केलेलं आहे. आता ह्याचं पेमेंट खालीच करायचं काही तर ह्या बरं चालतंय. तर खरेदी आमची झाल्या. आता आर्यन त्याचे कपडे खरेदी करणार आहे ते आपण बघूया नुसतं लांबनं. काही आपण ज्याला जाय ना खरेदी करायला. कारण ज्याला गेलं तर दाताव मास राहिलं ना आपलं एवढा आता खरेदी करायचं. तर चला माझी फायनल खरेदी झाल्या. आणि कसा चिकनाबाने देखणाबाने दिसायला लागलोय का मी. जरा कालनं धावतो चेहरा जरा काळवंडलोय. इकडलं वातावरण मला काही सूट पडलं नाही. कारण विषय असं झाला इथल्या वातावरण आता उष्णता जास्त असल्यामुळं जरा उन्हाचं प्रेशर जास्त लागले. चेहरा काळवंडतो माझा. ही बी गोर होते ही बी काळे पडले आता. तर चला आता जातो आणि आर्यन भाईची खरेदी जरा करतो आणि मग घरला जातो. 7,500 रुपयाची खरेदी इथं केल्या आणि जस्टच गच्च पैसा उडवलाय मी आता. आणि झालं एवढं आता माझी दिवाळी बाहेर पडली. मी दिवाळीत कंगाल झालोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि चला आता बॅग बिग आर्यनने घेतल्या आणि जाऊया खाली. चेन्नई सिल्कला आलो. कपडे चांगली टिकते त्यांचं असं मला ऐकाय भेटलं. म्हणून मी खर्च किती पण होऊ दे जरा रडाय पाहिजे तेवढं दावलं पाहिजे. नाही तर खर्च जास्त झालाय आणि तू भांडवल रडला नाही म्हणजे तुझ्याकडे पैसा किती असं म्हणतील लोक. म्हणून म्हटलं जरा चेहरा जरा डिम करून दावा म्हणलं. तर खरंच खूप भारी येतं मार्केट म्हणजे खरंच. काय चालेल जायचं नव्ह का घेणार तुला काय खरेदी करणार आहेस? हा खरेदी करणार ना तू? बरं तेव्हा खरेदी बाहेर करणार आहे कुठं तर तेव्हा त्याच्या हिशोबाने चालू दे. आपण आपल्या हिशोबाने चालूया. तर खरेदी झाल्या सगळी इथली आता माझी. आणि मी आता बाहेर पडणार आणि काहीतरी गिफ्ट आहे वाटतं. हे आहे ना गिफ्ट? तिकडे बघ वर बघून सांग आहे ना काय आहे. मला वाटलं 1 डझन केळ देते काय लालग्या कलरची. कारण इथं लाल कलरची केळ जास्त खपते ती. हा अरे सोडून आलो की पण साडी देतात ना ती काउंटरवर. हो माय गॉड. तर हे बिल दिल्याशिवाय ती साडी देणार नाही म्हटली ती. बिल देतो साडी घेतो आणि मग जातो. आता काउंटरवर गेल्यानंतर आपल्याला गिफ्ट हॅम्पर काय भेटते ते बघायचं आहे. त्याच्यासाठी बुबू माझ्याशी तणून गेली ती. कारण गिफ्ट हॅम्पर फुकटचं म्हटल्यावर ना तिथं मी रुपयाही सोडत नाही कोणाला. तर ही गिफ्ट तर कशाला सोडू मी असा विषय झालाय. तर चला साड्या घेतो आणि जातो आता. साड्या पॅक झालीत का आमच्या 4 साड्या स्वस्त मजबूत टिकाऊ अशा. आणि तुम्ही जर इथं खरेदी केली तर तुम्हाला असली पिवळी बॅग स्वस्त मजबूत टिकाऊ फुकट मध्ये मिळत्या. त्याला वर लाकड आहे द्याशी इथं लाकड आहे दे. तर चालतंय झाल्या माझी खरेदी सगळी. बघू काय काय विषय खरेदी. घातू साड्या कसा आहे ढीग मला घेतलाय ढीग पोत्यानं सुट्टी नाही.
घेताय का इस्कॉट असा विषय चालू आपला. कोणाला काय केळं पण भाषा आपली कळत नाही इथली. केळं म्हणजे लाल केळं नव्हतं, पिवळी निळी हिरवी. 4 साड्यांनी 4 पिशव्या. अरे पण ही एअरपोर्ट वर घेणार का एवढं सगळं सामान माझं? हा एअरपोर्ट वाली म्हणतील कशाला एवढी खरेदी करून आलायस? बॅगेज जास्त झाल्यानंतर एअरपोर्ट वाली बाहेर काढतील रे. गच्च खरेदी झाली आता आणि खरेदी करून निघाली मी आता नीट गोल काउंटर कडे, जिथं आपलं गिफ्ट हॅम्पर मिळेल असं सांगितलं त्यांनी. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद म्हण की बोंगाड्या. मराठी माणसानं मराठीच बोललं पाहिजे असा विषय. तर चला जातो, जाऊन आपली खरेदी झाली आता आणि या लाकडी बॅगा घेतली त्या आणि जाऊन गिफ्ट कुठे आहे गिफ्ट? तर गिफ्ट मिळणार आहे. चला जाऊतो तुम्हाला गिफ्ट काय भेटतंय. मिक्सर, कुकर, वॉशिंग मशीन काय नाही, एवढं आपलं काय नशीब चांगलं ना. वॉशिंग मशीन, मिक्सर, कुकर, ग्राइंडर नाही, डबा एखादा मिळेल ह्याच आशेवर निघालो मी आता. चला जातो आता काय गिफ्ट भेटते बघतो. तर इथं बिल दिलं या आणि बिल दिल्यावर गिफ्ट हॅम्पर काय मिळतं इधर जरा साड्या पकड. बिल दिल्यावर गिफ्ट काय मिळतंय त्याची वाट बघत होतो मी. गिफ्ट मिळालंय आपल्याला एक तवा. ह्या तव्यात तुम्ही आमलेट बनवू शकताय, नाहीतर मग रोट्या शेकू शकताय, नाहीतर तुम्ही काय पण करू शकताय, तुमची इच्छा. चिकन मटन पण भाजू शकताय, यात फ्राय करू शकताय. तर तवा एक मिळाला. आईला चांगली जरा खरेदी झाली की. तर अशा पद्धतीने गिफ्ट पण मिळालंय. साडे बेड्या सगळी खरेदी आमची इथं झाली चेन्नई सिल्कला. टाटा बाय बाय, सी यू.